नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही आपण मालिका सुरू केलेली. त्याच्या वेगवेगळ्या पैलूतून आपण त्याचे वेगवेगळे पैलू आपण समोर आणतो आहोत, चर्चा करतो आहोत आणि त्याची थोडीशी आउट ऑफ वे जाऊन पण उत्तरं शौनक कुलकर्णी आपल्याला देत आहेत. काही कन्सेप्ट ज्या आपल्या डोक्यामध्ये घट्ट बसलेल्या होत्या त्या तोडून मोडून काहीतरी नवीन वेगळी दिशा पण दाखवायचं काम शौनक करतो आहे. शौनक, दोन मुद्दे आज मला थोडेसे वेगळे उपस्थित करायचे. एक तर आत्ताच झालेली महानगरपालिकेची निवडणूक. संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्याच महानगरपालिका आणि छोटं जरी म्हणलं तरी नगरपालिका आता होऊन गेलेल्या आहेत. म्हणजे ज्याला आपण शहरी वसाहती म्हणतो त्या सगळ्यांच्याच निवडणुका झालेल्या आहेत. एक संदर्भ जो असा आहे जो आपल्याला आता चर्चेमध्ये घ्यायचा आहे की ह्या शहरांमधली जी लोकसंख्या आहे ती बदलती आहे. म्हणजे बदलीच्या निमित्तानं आणि आता IT प्रोफेशनमध्ये तर वारंवार नोकरी बदलली जाते. त्या ठिकाणचे ते स्थिर नागरिक नाही आहेत, म्हणजे मतदार नाही आहेत. ते कुठलेही मतदार असू शकतात किंवा त्यांच्या मूळ गावातले असू शकतात किंवा अगदी आता IT प्रोफेशन मधल्या माझ्या मुलाचा मित्र पार परभणी जवळच्या त्या कौसडी नावाच्या तालुका नसलेल्या गावाचाच अजून मतदार आहे. का तर त्याच्या काकाला वाटलं की तुझं नाव इथंच राहू दे, त्या निमित्तानं तू गावाकडे येशील. आणि त्याच्यामुळे आज तो पुण्यात जिथं राहतो आहे तिथला तो मतदारच नाहीये. एक मला पहिला प्रश्न छोटासा त्या अनुषंगानं तुला विचारायचं की ह्या सगळ्या नागरी वसाहतीमधला एक मोठा भाग असा आहे नवीन ह्याच्यातला की ते मतदारच नाहीयेत. बरोबर. तर त्याच्यामुळे आता त्या ठिकाणच्या ज्या समस्यांना कोणाला जबाबदार धरायचं ते जर एखाद्या नगरसेवकाकडे गेले तर तो म्हणेल तुम्ही आमचे मतदार नाहीत. दुसरीकडून ह्यांचं जे अर्थव्यवस्थेतलं स्थान आहे कस्टमर म्हणून तेही महत्वाचं आहे. म्हणजे त्या नगरसेवकाला एकीकडून कळते की हा मतदार आपला नाही, दुसरीकडून हे कळते की हे चांगले टॅक्स पेयर आहेत. म्हणजे त्या शहराच्या एकूण अर्थव्यवस्थेमध्ये ते काहीतरी गती देणार आहे, त्यांच्यामुळं तिथला व्यापार चालणार. ते व्यापारी मात्र आपले मतदार आहेत असा तो गुंता आहे. समजा त्या ठिकाणी एखादं मोठं IT मुळे तयार झालेले एखादी हाऊसिंग कॉम्प्लेक्स आहे, तर त्या ठिकाणच्या कार, त्या ठिकाणचे त्यांना जेवणाचे डबे पुरवणारे किंवा फूड सप्लाय करणारे, हे सगळं त्यांच्याशी संबंधित जो सर्व्हिस इंडस्ट्री आहे ते मात्र यांचे मतदार आहेत. त्याच्यामुळे एक थोडासा वेगळा वाटणारा प्रश्न मला असा तुला विचारायचा आहे की महानगरांमध्ये अशा वसाहती की ज्या त्यांच्या प्रत्यक्ष ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकात काही फारसे नसतात, तर त्यांच्या ज्या काही हे सगळे प्रकल्प आहेत आणि काय आहेत याचा विचार करून त्या दृष्टीनं आपल्याला शहराच्या रचनेच्या संदर्भामध्ये काय म्हणजे वेगळं मांडता येईल? खरं तर माझं वैयक्तिक मतच मी इथं उत्तर म्हणून देणार आहे. कारण नगर रचनेच्या परिप्रेक्षातून बघायला गेलं तर जेव्हा आपण ग्लोबल व्हिलेज म्हणायला चालू करतो त्यावेळेला जगातली पण खूप मोठी अशी लोकसंख्या आज अशी झाली आहे की ती कुठल्या एका देशाची नागरिक नाहीये, ती जगभर त्यांचं काम करत फिरत असते. मोस्टली आमच्या क्षेत्रातले बघायला गेलं तर विमानतळ बांधणारी जी मंडळी आहेत किंवा मोठी मोठी बंदरं बांधू शकण्याचा ज्यांना अनुभव आहे, तर ते काही एका देशाचे परमनंट नागरिक नाही आहेत ना. म्हणजे तुमचा देश किती विमानतळ बांधणार आहे? तो एक विमानतळ बांधून झाला की त्यांच्या आयुष्यात ते दुसऱ्या देशात जातात. देशांतर्गत तसं बघायला गेलं तर IT क्षेत्र आहे किंवा असे अनेक आणखी क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये काम करणारे लोक त्या गावामध्ये राहतच नाहीत. त्यावेळेला नगर रचना त्याच्यावर उत्तर देत नाही. पण नगर रचनेमध्ये जे प्रश्न निर्माण होतात, म्हणजे समजा हिंजवडीमध्ये माझेच 5-50 नातेवाईक आज हिंजवडीमध्ये राहतात आणि माझी मुळं संभाजीनगर किंवा परभणीमध्ये आहेत असं जर मी गृहीत धरलं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे किती एक लोकांची मतं अजूनही त्यांच्या मूळ गावी आहेत, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी पण ती शिफ्ट झालेलीच नाही आहेत. कारण की कदाचित त्यांना त्यांची मुळं जपायची असतील, कदाचित त्यांना त्यांचं गावाचं नातं तेवढं टिकवायचं असेल किंवा बरेचदा ग्रामपंचायतीची राजकारणं सुद्धा अशी असतात की राहतात छत्रपती संभाजीनगरमध्ये पण त्या खेड्यातलं राजकारण फिरवण्यासाठी ती सगळी 12-15 मतं अजूनही त्या खेड्यामध्ये असतात. बरोबर. अशी एक सबस्टॅन्शियल अमाऊंट ऑफ लोकसंख्या आहे जिला नाकारून चालणार नाही, की जी मतदान करू शकण्याच्या वयात आहे, जिची एकूण लोकसंख्येमध्ये 30-35% संख्या कुठल्याही वॉर्डामध्ये निघू शकते. आणि मग त्यांच्यासाठी जर काही प्रश्न निर्माण झाले, नागरी प्रश्न निर्माण झाले, तर आजपर्यंत आपण जे लोकशाहीमधलं तत्व समजतो की निवडून आलेला प्रतिनिधी हा त्या पूर्ण प्रभागाचं सगळंच काम करण्यासाठी बांधील आहे, पण जेव्हा आपण ग्राउंड रिअलिटीमध्ये बघायला जातो तर तो नगरसेवक अशा लोकांना आन्सरेबलच नाहीये ना, की जिथून त्या ज्या कॉलनीमधून ज्या वस्तीमधून त्याला ते एकगठ्ठा मतदान जात नाही किंवा ते त्या प्रभागाचे मतदारच नाहीत, ते त्या गावाचे मतदार नाहीत, त्या राज्याचे नसले तर तो अस्मितेचा प्रश्न येतो आणि मग ते तर देशाचं राजकारण तो वेगळाच मुद्दा सुरू होऊन जातो. अशा वेळेला कुठली तरी अशी एक प्रशासकीय यंत्रणा तरी पॅरलली इथे आपल्याला ठेवायला पाहिजे की जी
ह्या लोकशाही व्यवस्थेच्या समांतर काम करून हे नागरी प्रश्न सोडवेल. याच्यामध्ये आता सरकारने बरेचसे मुद्दे उचलून ते बिल्डरच्याच गळ्यात अडकवलेले असले की एका ठराविक लिमिटच्या वर जर मोठा तुमचा प्रकल्प असेल तर तुम्ही ड्रेनेज लाईन पर्यंतच्या तुम्ही सगळ्याच सगळं गोष्टी पहा. बिल्डरलाच बघाव्या लागतात. त्याच्या मेंटेनन्सचं काय आहे? किंवा आपण असं म्हणू शकतो की जिथे गेटेड कम्युनिटीज आहेत आणि त्यांच्या सोसायट्या म्हणून नोंदणी झाली आहे, हो. त्या सोसायट्यांचा आतल्या आत एक लोकशाही सर्कल फिरत असतं की जे कोणी त्याचे धारक आहेत, सोसायटीवरती त्यातून कोणी कोणी निवडून येतं. मग कदाचित त्यातून मागे मागे हा प्रकल्प चालायचा की काही साहित्यिकांना, काही खेळाडूंना मानद सदस्य करून महापालिकेत बोलवलं जायचं की तुम्ही तुमचं काही अमूल्य मत मानाविषयी. असेल तर तुम्ही द्या शहराविषयी. मग कदाचित आपल्याला अशा 8-10 सोसायट्यांमधून एखादा मानद सदस्य अधूनमधून एखाद्या बैठकीला वगैरे बोलवता आला तर ते बरं होईल. म्हणजे थोडीफार ह्या रचनांमध्ये आता बदलाची गरज आहे, कारण शहरं खूप मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत आणि एक भयंकर मोठी लोकसंख्या अशी आहे की जी 3-4 वर्षासाठी एका शहरामध्ये राहते. मी स्वतः याचं उदाहरण आहे. काल झालेल्या 22 महानगरांपैकी मी 1 वर्षापेक्षा जास्त काळ आयुष्यातल्या 8 ते 10 महानगरपालिकांमध्ये राहिलो. कारण आधी माझे वडील सरकारी सेवेत होते आणि नंतर मी स्वतः कामानिमित्त फिरत वेगळ्या वेगळ्या शहरांमधून राहिलोय. तिथला मला पूर्णपणे अनुभव आहे त्या एका शहराचा की तिथं कशा पद्धतीने राजकारण चालतं, काय त्या शहराच्या गरजा आहेत. हा वैयक्तिक अनुभव मी स्वतः जर घेऊ शकतो तर मग माझं मत कुठल्या तरी आणखी एका खेडोपाडीतल्या लोकेशनमध्ये तिथे म्हणजे त्या ग्रामपंचायतीत काय होतंय इथं कास्ट करण्याने या स्थानिक प्रश्नांना काही न्याय मिळत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि कुठेतरी इथं थोडीफार सिस्टम चेंज आता करेक्शन मागतंय ह्याच्यामध्ये. ते आता पूर्ण अधिकार देऊन करायचं की एक पॅरलल व्यवस्था उभी करायची, ह्याच्यावर तर एक मोठं चर्चा इथून पुढे व्हावी अशी माझी खरंच वैयक्तिक इच्छा आहे. फार चांगला गोष्ट आहे, चांगला मुद्दा आहे, याचा आपण विचार केला पाहिजे. त्याला जोडूनच दुसरा मुद्दा मला तुझ्यासमोर ठेवायचा आहे. आपण प्रत्येक वेळी असं करतो आहोत की हा माझा मतदार आहे का, हा माझा वॉर्ड आहे का, हा माझा विधानसभा मतदारसंघ आहे का, तिथपर्यंतच करू. किंवा अक्षरशः शहरामधले काही रस्ते असे आहेत की रस्ता सुरू होतो एखाद्या ठिकाणी संपतो, परत साधा रस्ता सुरू होतो, परत पुन्हा चांगला रस्ता सुरू होतो. तो मधला एक पाठ का राहून गेला तर तो नगरसेवक म्हणतो की आमची हद्द एवढीच होती, इतकेच पैसे मंजूर झाले, मी एवढं काम करून घेतलं. पलीकडचा नगरसेवक म्हणतो माझं एवढंच काम होतं, तेवढं मी करून घेतलं. आता मधला पट्टा सुटला ना. आणि नागरिक तो कुठल्याही वॉर्डातला असो, तो फिरताना मात्र पूर्ण शहरभर फिरतोय ना. बरोबर. फिरत असताना तो असा नाही विचार करत की मी माझ्या वॉर्डापुरताच फिरेल, माझा पोरगा माझ्या वॉर्डातल्या शाळेत जाईल, मी माझ्या वॉर्डातल्याच किराणा दुकानातून सामान आणेल. त्याच्यामुळे एक जो गैरसमज आपल्याला दूर करावा लागेल की हे जो विचार आपल्या ह्याच्या पुरता करतात आणि टाउन प्लॅनिंगच्या दृष्टीनं त्यांचं जो प्रेशर तुमच्या टाउन प्लॅनरवरती येतं की त्यानं त्याच्या वॉर्डातलंच फक्त करायचं आणि बाकीचं सोडून द्यायचं. त्याला जोडूनच मला पुढचं विचारायचं असं की अशा काही गोष्टी, असा आपला सगळा विचार आपण आतापर्यंत चर्चा पण केली की विशेषतः हाऊसिंग प्रोजेक्ट की जिथं मग असं गृहीत धरलेलं की ते लोक तिथं राहणार आहेत ते तिथले मतदार आहेत. पण आता ह्याला जोडीला अजून अशा काही गोष्टी आहेत की जिथे कोणी राहत नाही, ज्याला आपण ओपन स्पेसेस म्हणतो. किंवा मोठे आपण एखादं स्टेडियम बांधलेलं आहे, प्रचंड मोठं नाट्यगृह बांधलेलं आहे, तिथं राहत कोणी नाहीये पण ते उपयोगाचं सगळ्यांचे आहे. हो. मग अशा वेळी प्रश्न असा निर्माण होतो की बऱ्याचदा तर असं होतं की एखाद्या आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पण इथे भरत आहे 31 तारखेला. आता हे फिल्म फेस्टिवल पाहायला शक्यता अशी आहे की मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येतील. मग ते फिल्म फेस्टिवल ज्या ठिकाणी होणार आहे तो सगळा जो परिसर आहे, मग तिथला जो एक नगरसेवक, तिथला आमदार, तिथला खासदार ह्याच्या पुरता नाहीये तो मुद्दा. अगदी तिथली नगरपालिका, तिथली महानगरपालिका ह्याच्या पुरता तो मुद्दा नाहीये. त्याच्यामुळं जसं तुम्ही आत्ता जो तो विषय मांडला की जे त्या ठिकाणी राहत नाहीत अशी मोठी लोकसंख्या आहे, पण ती व्हॅल्यू ॲडिशन करत असते तिथे. आणि दुसरं जे मी म्हणतो आहे की असे ज्या ओपन स्पेसेस, मोठे मॉल असोत, मोठे स्टेडियम सारखे मोठे क्रीडा संकुल असोत, मोठे नाट्यगृह असोत, ह्यांचं बांधकाम आणि ह्याचा विचार करत असताना ते काही मतदार नाही आहेत. बरोबर. तिथे कोणी राहणार पण नाही आहे. मग त्याचं नियोजन आपल्याला कसं करायचं. आणि बऱ्याचदा त्याचा उपयोग, पृथ्वी थिएटर समजा मुंबईला आहे आणि ते चांगले, तर बाहेरचे लोक जाऊन तिथं नाटक बघतील ना, ते काय फक्त मुंबईचे लोक नाही बघणार. अगदी बरोबर. असं कितीतरी तुम्हाला विषय आढळतील. भारत भवन सारखी भोपाळला जी असलेली वास्तू, साहित्यिक कला ह्याच्यामधली कला क्षेत्रातली फार मोठं ते नाव आहे. पण ते काय फक्त भोपाळ पुरतं नाहीये. बरोबर. त्यामुळे तिथल्या नगरसेवकाला, तिथल्या खासदाराला, तिथल्या आमदाराला किंवा त्या राज्याच्या मंत्र्याला पण त्याच्यापुरती ती जबाबदारी येत नाही. त्याच्यामुळे एक इलेमेंट असा निघतो आहे की जो त्या प्रत्यक्ष त्या ठिकाणच्या मतदाराशी संबंधित आहे असं नाही, नागरिकाशी आपण म्हणू शकतो. तर ह्याच्या बाबतीमध्ये टाउन प्लॅनिंगमध्ये आपल्याला काय विचार करता येऊ शकेल की जी गोष्ट मतदार केंद्री अशी नाहीये.
भारताचं दुर्दैवाने काय झालं की सगळी डेव्हलपमेंट ही मतदार केंद्री झाली आहे. लोकशाही व्यवस्थेला आपण इतकं गांभीर्याने घेतलं की जे कुठला मुद्दा असेल तो आपण फक्त आणि फक्त यातून मतदान मिळतंय का याच्याशी रिलेट करूनच घेतो. नगर रचनेमध्ये 2 शब्द आहेत, त्याचा आता मराठी अनुवाद मला इतक्यात आठवत नाहीये, तो आम्हाला शिकवला जातो. ते असं आहे की टँजिबल एलिमेंट आणि इनटँजिबल एलिमेंट्स. टँजिबल म्हणजे जे काही भौतिक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे तुम्हाला दिसतंय नजरेला, ज्याला तुम्ही फील करू शकता, ज्याच्यावरून हे तुम्ही शहर म्हणून हे करू शकता. पण इंटँजिबल एलिमेंट्समध्ये त्या शहराचं जे काही पॉवर प्रोजेक्शन आहे किंवा जुन्या काळामधलं ग्रीक संस्कृतीतली सिटी स्टेट्स ज्याला म्हणलं जायचं की ते शहर म्हणजेच ते राज्याचं नाव होतं. आता अश्मक किंवा मूलक असे जे प्रदेश आपल्याही भागामध्ये आपण म्हणतो किंवा हडप्पा एक राज्य म्हणतो, तर हडप्पा शेवटी ते शहर आहे ना. किंवा दिल्ली सल्टनेट म्हणतात, तर दिल्ली एक शहर आहे ना. आजही आपण बघतो की डाव्या गोलार्धात पृथ्वीच्या न्यूयॉर्कचा पगडा असतो, उजव्या गोलार्धात लंडन म्हणा, टोकियो म्हणा, दक्षिण गोलार्धात मुंबईचा पगडा असतो. तर एखाद्या शहराचं प्रोजेक्शन किती दूरपर्यंत आहे हे आपण कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरनी आणि फुटपट्टीनी नाही मोजू शकत. ह्या त्या सांस्कृतिक आणि भावनिक गोष्टी आहेत ज्यांनी शहराचा स्वभाव बनतो, अंतरंग बनतं, ज्यांनी शहरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या खऱ्या आयुष्यांवर परिणाम पडतो. पण ज्याला डील करण्यासाठी आपल्या राजकीय व्यवस्थेमध्ये कुठलाही म्हणजे एक धागा सुटलेला नाही आज. आणि आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा आपण मुद्दामच तो अशा पद्धतीने घेतो आहोत की समजा ओपन स्पेसेस आज तुम्ही ज्या म्हणताय की आता एखादं स्टेडियम आहे, विभागीय क्रीडा संकुल आणि पूर्ण मराठवाड्यावर ते छत्रपती संभाजीनगर मधून काहीतरी पॉवर प्रोजेक्शन आहे त्याचं. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या डेव्हलपमेंटसाठी काही काम केलं तर ते कुठल्याच मतदाराला दिसणार नाही, म्हणून कुठलाच मतदार त्याला भुलून आपल्याकडे येणार नाही आणि म्हणून त्या विभागीय क्रीडा संकुलाचं कुठलंच काम करण्याची कोणाला गरज वाटत नाही. असं टप्प्याटप्प्याने जे बॅकवर्ड रिव्हर्स इंजिनियर करून आपण आज इथे पोहोचलो आहोत. म्हणून तात्पुरत्या स्वरूपाच्या मलमपट्टी स्वरूपाच्या डेव्हलपमेंट फक्त करत जायच्या आणि जे लोकांना दिसतं नजरेला ते करत गेलं की मग शहराच्या ज्या बॅकएंडला काम करणाऱ्या सगळ्या व्यवस्था आहेत, ज्या मुख्यत्वे करून रात्री कार्यरत असतात, की जेव्हा तुमचे मुख्य रस्ते बिझी आहेत त्यावेळेला त्या काम करू शकत नाहीत, अशा सगळ्या ज्या व्यवस्था आहेत त्यांच्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर त्याचा कुठलाच परिणाम म्हणजे काहीच त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणूनच मग आपल्याला हे दिसतं की जो रस्त्यावर 2-4 खड्डे आहेत, महिनाभराने तिथून ड्रेनेज लाईन जाणारच आहे, पण तो महिनाभर जनतेचा रेटा तो खड्डा राहू देत नाही ना. मग नगरसेवकाला तो रस्ता करावा लागतो आणि मग ती नंतर ड्रेनेज लाईन येते तेव्हा उलटी बोंब पुन्हा येते की रस्ता फोडून आता ड्रेनेज लाईन करतात, नियोजन कुठलंच नाहीये. अशा सगळ्या वातावरणामध्ये पुढे जाण्यासाठी थोडंफार सिस्टम करेक्शन आज गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण राज्य म्हणून अस्मिता एक ठेवतोय की शहर म्हणून आपल्या अस्मिता वेगळ्या वेगळ्या आहेत की भाषिक समूह म्हणून आपली अस्मिता एक आहे, ह्याच्या इतक्या गोंधळात आपण अडकलेलो आहोत की या गोंधळातून शहराच्या विकासासाठी वाट फुटेनाशी झाली आहे आणि शहरं दुसरीकडे ही पूर्णपणे देश पातळीला निघून गेली आहेत. म्हणजे कुठलंच एक शहर असं नाहीये की हे महाराष्ट्राचं शहर आहे. मी म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी तळी दाखवून देऊ शकतो तुम्हाला की जिथे छठ पूजा मोठ्या प्रमाणात होते. असे कितीतरी मंदिरं दाखवून देऊ शकतो जिथे दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणात होते. कितीतरी कॉलन्या दाखवू शकतो आपल्या शहरांमध्ये ज्यांचं नावच सिंधी कॉलनी आहे. एकेका राज्यातून आलेल्या एकेका भाषिक आणि त्या धार्मिक पद्धतीने काम करणाऱ्या समूहांचं मोठ्या प्रमाणात योगदान त्या शहरामध्ये आहे. याला कोण केटर करणार? याला जोडून मला एक शेवटचा मुद्दा तुझ्या समोर ठेवायचा आहे. तू तुझ्या दृष्टीने त्याच्यावरती हे कर. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मतदार नसलेले पण ज्याचा परिणाम खूप मोठा होऊ शकतो. जसं उदाहरणार्थ हे छत्रपती संभाजीनगर आपण पर्यटनाची राजधानी म्हणतो. मग इथलं मकबरा आणि त्या परिसरातलं जेव्हा अतिक्रमण काढलं जातं तो विषय फक्त शहरापुरता किंवा त्या बेगमपुरा भागातला राहत नाही. हो, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पर्यटक आणायचे असतात. किंवा आता नवीन जो काशी विश्वनाथ कॉरिडॉर झाला किंवा अयोध्याचं मंदिर झालं, या ठिकाणचे काम काही तिथल्या नगरपालिकेपुरता विषय नाही राहत. बरोबर. किंवा गोवात असं राज्य आहे की तिथल्या सगळ्याच डिसिजन घेत असताना तिथल्या नागरिकांपुरता नसतो तो. बरोबर. त्यांना एकूण पर्यटन म्हणून तो विचार करायचा असतो. म्हणजे तुमच्या असं लक्षात येऊ शकेल की ऐतिहासिक वास्तू असलेली गावं म्हणा किंवा पर्यटनासाठीची संधी असलेली किंवा धार्मिक मोठी स्थळं म्हणा. त्याच्यानंतर आता गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवच दरवर्षी भरतो म्हणून एक वेगळी रचना आहे. किंवा कुंभमेळा भरतो म्हणून आपल्याकडे आता जी सगळे कामं चालू आहेत नाशिकला, ती काय फक्त कुंभमेळ्यापुरती म्हणजे तिथल्या नागरिकांपुरता विषय नाही येतो. अगदी बरोबर. किंवा उज्जैनला चालू आहे, हरिद्वारला चालू आहे. आता हे जे सगळं चालू आहे ना, प्रयागला आता एवढा मोठा कुंभमेळा झाला, या ठिकाणी झालेली कामं तिथल्या नगरपालिकेपुरता विषय नाहीये ना.
त्याच्यामुळे आपल्याला एक असा विचार, म्हणजे तुम्ही अशी काही केंद्र, मला तो एक शेवटचा मुद्दा तुला आवर्जून विचारायचा आहे की आपल्याला अशी काही शहरं, विशेषतः मोठी शहरं किंवा अशी काही ठिकाणं निवडून त्यांचं नियोजन करत असताना स्थानिक मतदारापुरतं नाही ठेवता येणार ते. बरोबर. मग तुम्हाला त्याचं महत्व राष्ट्रीय पातळीवरती असो, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असो, धार्मिक असो, पर्यटन म्हणून असं कुठलंही ना, एखादं मोठं स्टेडियम त्या ठिकाणी तिथंच असतं, ते दुसरीकडे नसतं, जसं त्याने अहमदाबादला आता केलेलं. मग त्या दृष्टीनं काही रचना आपल्याला कराव्या लागतील की नाही, की ज्याचा विचार आपल्याला स्थानिक राजकारण नाही, स्थानिक मतदार नाही, इव्हन त्या राज्यापुरता पण नाही, असा जरा व्यापक ठेवून अशा काही आपल्याला योजना शहरांमध्ये, काही शहरं, आता ते सगळीकडे नाही, काही शहरं ओळखून आपल्याला करावे. जसं या शहरामध्ये 52 दरवाजे, त्याच्यातले 12 दरवाजे सध्या सुस्थितीत. मग त्यांचं नियोजन आणि त्यांचं सगळं रोषणाई आणि सगळं व्यवस्थितपणा करताना ते शहरापुरता विषय नाही येतो. बरोबर. असं आपल्याला काही शहरांपुरतं करताना टाउन प्लॅनिंग मध्ये ह्याचा कसा विचार आपल्याला मांडता? ह्यातलं तुम्ही एक वाक्य अतिशय माझ्या मनातलं बोललात, ते होतं गोव्याचं उदाहरण. ह्या सगळ्यामध्ये इतकं वेगळं आहे ना, की आता गोवा तुम्ही कुणीही डोळ्यासमोर आणलं तर तुम्हाला काहीतरी हॉटेल्स आठवतील, बीचेस आठवतील, सगळं आठवतील. अरे पण त्या गोव्यामध्ये कुणीतरी राहणारी स्थानिक व्यक्ती आहे ना, तिथे खाणकाम चालतं, तिथे बॉक्साईटची खनिजं आहेत, तिथं वर्षानुवर्ष चालत आलेली गावं आहेत, आणि पाणी पुरवठा काय सगळा बाथटब वापरणाऱ्या पर्यटकासाठी वळवायचा का? त्या पाण्याचा हक्क त्या तिथल्या राहणाऱ्या नागरिकांसाठी नाहीये का? तर ह्याच्यामध्ये खूप खास उदाहरण आहे नगररचनेमधलं, त्याला म्हणतात सिटीज इन युअर मेमरी. म्हणजे शहराची रचना जर एखाद्या झाडासारखी इमॅजिन केली, की खाली खोडापाशी एक मुख्य रस्ता आणि बाकी ब्रँचिंग होत होत पूर्ण शहरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता, असं जर तुम्ही पाहिलं, कुठल्या तरी पानावर तुम्ही स्वतः राहता, तर तुमच्या आठवणीतलं शहर कुठलं असतं, की त्या खोडावरून, त्या ब्रँचेसवरून, त्या फांद्यांवरून तुम्ही त्या पानापर्यंत जसं पोहोचता ना, त्या रस्त्याने दिसणारे व्हिज्युअल्स म्हणजे तुमच्या आठवणीतलं ते शहर आहे. त्याच्या पलीकडे तुमच्याच शहरात काय आहे वर्षानुवर्ष राहून लोकांना कल्पना नसते. हा नगर रचनेतला एक पॅराडॉक्स आहे. ह्याला उत्तर देण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती रिजनल प्लॅन. गोव्याच्या बाबतीत सुद्धा डेव्हलपमेंट त्यांनी ह्याच पद्धतीने पुढे नेलं, की त्याच्यामध्ये त्यांनी पूर्ण गोव्याचं उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा असा विभाग केला, रिजनल प्लॅन्स केले, धरणातल्या पाण्याची अशा पद्धतीने विभागणी केली की ह्याच्यामध्ये पर्यटनासाठी आपण किती सोडू शकतो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी FSI मॅनेजमेंट केलं. जे त्यांचे स्थानिक लोकांचे राहण्याचे भाग होते तिथे त्यांनी उंच टॉवर्स बांधायला परवानगी दिली, आणि ते तुमच्या नजरेआड राहतील अशा पद्धतीने मूळ रस्त्यांची रचना केली. म्हणून तुम्ही कुठूनही फिरत असताना तुम्हाला कमी उंचीची दुकानं दिसतात. ह्याने एकच ठिकाणी ट्रॅफिक कंजेशन होणार नाही ह्याची सुद्धा काळजी त्यांनी घेतली, आणि असं होऊन मूळ खेड्यांपर्यंत त्यांना पोहोचता येईल ह्याचाही विचार केला. उत्तर प्रदेश सारखं राज्य जेव्हा 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट म्हणतं, त्यावेळेला हा एक प्रकारे रिजनल प्लॅनकडे जाण्याचाच त्यांचा मार्ग असतो. अशा पद्धतीने विचार करण्याची आज महाराष्ट्राला सुद्धा गरज आहे. मराठवाडा म्हणून आपल्याकडे कुठलाही रिजनल प्लॅन आज उपलब्ध नाही, महाराष्ट्र म्हणून आपल्याकडे रिजनल प्लॅन उपलब्ध नाही. त्याचे हे दुष्परिणाम आपण आपल्या शहरांवर आज बघत आहोत. फार छान, खूप वेगळा विषय आपल्या चर्चेतून उलगडत गेला. शहरांचं नियोजन करत असताना जसं आपण तिथल्या नागरिकांचा विचार करतो, त्याच पद्धतीनं शहरामध्ये भेट देणारे नागरिक त्या शहराचं धार्मिक किंवा पर्यटन किंवा क्रीडा किंवा इतर विषयाच्या निमित्तानं असलेलं महत्त्व, आणि मग त्या दृष्टीनं त्याचं करण्यात आलेलं नियोजन, असं खूप वेगवेगळ्या पद्धतीनं हे मुद्दे आपल्यासमोर आलेत. तुम्ही पण आम्हाला तुमचे जे मनातले प्रश्न आहेत ते विचारा, तुम्हाला सुचलेले मुद्दे आमच्यापर्यंत पोहोचवा. इथेच थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. जागृतीचा विधान